यश जोपट तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला ट्रॅव्हल विथ यश. माझी शेवटनं तुम्हाला समजत असेल मी कुठे चाललो आहे. अर्थातच शिमग्याला गावात सकाळची मांडवी एक्सप्रेस पकडलेली आहे. मी सर्वांना माझ्या गावची पालखी आणि गणपती वगैरे बरंच काही प्लॅन केलेले आहेत माझ्या मित्रांनी. मी एकटाच नाही आहे, माझ्यासोबत 9 जण आहेत. तर मग ब्लॉग कंटिन्यू करा. दिसत असेल मी मांडवी एक्सप्रेसमध्ये बसलेलो आहे. सकाळची 7:49 ची गाडी चाललो आहे. एक दिवस पालखीसाठी जाणार आहे, बाकीचे दिवस गॉगरला राहणार आहे माझ्या मित्राकडे. कारण त्याने खूप सारे प्लॅन केलेले आहेत बाहेर जाण्याचे आणि फिरायचे वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचे प्लॅन केलेले आहेत. त्यामुळे मी माझ्या गावी एक दिवस जाऊन येणार आहे 28ला म्हणजेच. आणि बाकी टाईम मी बाहेर फिरणार आहे गणपती जसं की खूप सारे बीच आहे, गॉगर बीच वगैरे. खंदेरी डोंगर बनाविला तर आज आम्ही आलो आहोत कोकणातला 3रा दिवस कोकण प्राचीन पाहायला. कोकणात म्हणजेच कोकणातल्या खूप साऱ्या परंपरा ज्या आधीच्या पिढीपासून चालत आल्यात त्या पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर ब्लॉग कंटिन्यू करा, कीप वॉचिंग. तुम्हाला दाखवतो पुढे काय काय घडतंय. थँक्यू. चला दिखाने के लिए आपके साथ आए. यहाँ ने नक्षत्र बाग तैयार किया है और एक जन्म नक्षत्र के अनुसार एक पेड़ आराध्य पेड़ माना जाता है. इसकी पूजा अर्चा करने से व्यक्ति को धन सौख्य राहत प्राप्त होती है. और एक जन्म नक्षत्र के अनुसार बाहर हमने बोर्ड लगाया है. ये बोर्ड आते समय देख सकते ये पीपल का पेड़ है. इसके हम पूजा कर हम लोगों ने इससे दीर्घायुष्य का प्रतीक माना है. ये जो पत्थर से बांध बना इसे कोंकणी भाषा में पार कहते हैं. ये पार 400 साल पुराना है. जब ये पार बनना गया तब इस पीपल का पेड़ लगाया गया, इसलिए इस पेड़ की उम्र भी 400 साल पुरानी है. ये शिलालेख, इस पर लिखी हुई कविता कवि माधव ने 100 साल पहले लिखी. इस कविता में नंदनवन शब्द का इस्तेमाल किया. नंदनवन शब्द का अर्थ है स्वर्ग की देवता इंद्र जी का बगीचा. वो जितना सुंदर है उतना हमारा कोंकण भी सुंदर है. ये गुफा समय का प्रतीक बनाया. गुफा किया है वर्तमान काल और इसके पीछे 500 साल पुराना भूतकाल. आप देखेंगे कि 500 साल पहले कोंकणी लोग कैसे रहते थे, उनकी समाज रचना, ग्रामर रचना, खान पान की आदत, परंपरा ये कैसे थी, ये देखने के लिए आपको अंदर आना. आते समय थोड़ा सा चुप कराइए. ये कोकम का पेड़, इसके फल से जूस निकाला जाता है और इसका इस्तेमाल कोकम शरबत और कोकम आगर में किया जाता है. इसके छिलके से कोकम यानी आमसूल तैयार किया जाता है. यहाँ जिगर का स्टैचू दिखाया है. हेलो
भगवान परशुराम हमारे पुराणों का ऐसा उल्लेख कि हजारों साल पहले भगवान परशुराम उन्होंने सारी पृथ्वी जीती और जीती हुई उन्होंने दान की कौन सी पृथ्वी हम खुद के लिए इस्तेमाल नहीं करते लेकिन उन्हें रहने की भूमि की जरूरत हम जहाँ खड़े हैं 5000 साल पहले समुद्र उन्होंने उसके साथ युद्ध किया और उसे 40 से 50 किलोमीटर नीचे ढकेल दिया और जो भूमि निर्माण उसे कोंकण के और इस भूमि को परशुराम की भूमि का इस्तेमाल अनाज में रखने के लिए और मछली की करी में भी डाला जाता है। ये ग्राम देवता का मंदिर है। पहले धार्मिक संस्था गांव नियंत्रण करती थी। गांव में किसी दो व्यक्ति में झगड़ा हो गया तो गांव के सभी लोग इकट्ठा हो गए और गांव की मुखिया उनके सामने न्यायदान का काम करते। इस देवी का नाम बागुई। यह हमने जानबूझकर रखा है क्योंकि जिस जंगल में बाघ पाए जाते वो जंगल समृद्ध माना जाता है। 500 साल पहले कोंकण का जंगल भी ऐसा ही समृद्ध था और हमारे भाव विश्व में इसे भगवान का स्थान दिया गया। हम कोंकणी लोग वर्ड पीपल सापना इनकी पूजा करते यानी कि हम निसर्ग पूजा कहलाते। इसलिए इस देवी का नाम भी प्रकृति के संबंधित ऐसा रखा है बागुई। पुराने वाद्य लकड़ी के नीचे का भाग 110 वर्ष पुराने ये बजाने वाले कुशल तो इनका आवाज 1 से 2 किलोमीटर दूरी पर पहुंचता था। पहले इसका इस्तेमाल संदेशों और धार्मिक कार्य में किया जाता था। कवाटा देव हमारे यहाँ से भगवान का स्वरूप माना जाता है। शिंगा यानी होली का त्योहार मनाया जाता है। गाँव के सुविधा की मन्नतें मांगे जाते हैं। भूतों पर नियंत्रण रखने इसकी पूजा की जाती है। यहाँ वीरगण दिखाया है वीर प्राप्त लोगों का प्रतीक है। तर आता आम्ही आलोय गोपालगडवर. आता आम्ही एंटर करतोय. एंट्रन्स बघू शकता तुम्ही बाजूला. अरे चला जाऊया. जय शिवराय. जय शिवराय. बघू शकता तुम्ही आंबे लावलेले आहेत गडावर. आंबे बघू शकता. ही गडावर ब्लॉगिंग चालते का पण? आंबे बघू शकता. इकडून असते इकडून असते. हापूस आंब्यांचा सप्लाय चालू आहे भाई इथे पूर्ण. आंबे बघू. थांब थांब भाई. आंबा बघू शकता तुम्ही. कवरा मोठा आंबा आहे. काढण्यास परवानगी नाही. 5,000 रुपये भरणार आहे. मग सगळे आंबे घेऊन जाईन. 5,000 रुपये भरेन. 5,000 रुपये भरीन सगळे घेऊन जाणार. हे पण मान्य असेल तर बोल. किल्लर का बांधेल तुम्ही?
थांबा हे मला हे नको करू मी आज परत ठरवतोय बघू शकता जरी तुम्ही कसली दरी खतरनाक आहे. मैदान बघू शकता तुम्ही फुल लाल माती. हे उचलू काम नको अरे बघतात. दरी बघू शकता तुम्ही कसली खोल आहे. सगळं पाया पडतो नंतर तिकडे जाऊ. मला वाटतं ओपन करायचं असेल. पहिल्यांदा नाही तुझ्यासारखा हे पण इकडे इकडे जातात ना ते. देवीच्या नावाचा मातेच्या नावाचा आईच्या नावाचा जागर चालला आज रातीला. भक्तांना तारीची चंडमुंड बारीची शक्ती दे जरा. बेल फुल दीप धूप उडे भंडारा देवीचा हे आईचा. आम्ही चंडिका देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा तुम्ही व्ह्यू बघू शकता. सुंदर असं मंदिर आहे. पिंड बघा किती आहेत. खूप सारे पिंड बघायला भेटतील आपल्याला इथे. हे गेट बीट आता नवीन लावलेले आहेत. मी आधी आलो लहानपणी तेव्हा नव्हतं एवढं काय. खाली जाऊन बघूया आपण कसं दिसतंय. खाली आलेलं आहे मस्तपैकी. प्यायचं पाणी आहे. हात धुवायला अलाउड नाही. हे मासे बघू शकता तुम्ही. मासे बघू शकता किती किती